संगीते काय झालं तुले? मोबाईल टुंकन वाजला की पाहून राहिली, येता जाता मोबाईलच्या इकडे ध्यान राहते तुझ्या. आहे का त्या मोबाईलमध्ये? हो बाबा, आपल्या इथल्या बायाच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झाले. मग त्याच्या मोबाईलमध्ये ते आले. आई पण तेच पोरायली, आला का त्या 3,000चा मेसेज, आला का त्या 3,000चा मेसेज. पण आपल्या आईच्या खात्यात अजून काही पैसे आलेच नाही, कारण मोबाईलमध्ये मेसेज आलाच नाही. आई तेच पाहून राहिली घडी घडी. तुम्हाला काय बापले कायले साऱ्या बायाले पैसे आले, मले नाही आले. नक्की तुझ्या बापानं काही फॉर्म भरताना घोड केला असेल ना. संगीते येईल ना पैसे, काय एवढी काळजी करू राहिली तू? काळजी तर करावंच लागेल ना. फॉर्म तुम्ही भरला ना, एक काम तरी ढंगाचं करता काय तुम्ही तर कोणतेही काम घेतलं हातात का बस ते सारं उलट होऊन जाते ना. नक्की काही ना काही चुकचाक केलं असेल ना तुम्ही फॉर्म भरताना. म्हणजे तुला काय म्हणायचं का माझ्या बसून फॉर्म चुकीचा भरला काय? मग नाही तर काय, नक्की तुम्ही चुकचाक भरला असेल ना फॉर्म. तुमचं तसं आहे, करायला जाता काय उलटे होतात पाय. अहो मॅट, साऱ्या बायाचे पैसे काय एकदाच येतील काय? टप्प्याटप्प्याने टाकील ना सरकार. नाही मला माहित आहे ना, तुम्ही माझ्या फॉर्म नक्की चुकवला असेल ना, म्हणून तर मला पैसे आले नाही. त्या बायाले कसे पैसे आले? त्याही ना तर बाप्पा माया मागून फॉर्म भरला ना, तरी त्या बायाले पैसे आले ना. साऱ्याच्या खात्यात म्हटलं 3-3 हजार जमा झाले. फक्त मी एकटीच राहिली आहो म्हटलं. बरं संगीत, नाटक नको खाऊ तू. माझ्या डोक्यात खाल्ल्यापेक्षा जायचा बँकेत वालेले विचार, नाही तर तसे तू वालेले विचार, नाही तर सरकारला फोन लाव. आल तू माझ्या डोकं खाऊ लागली. पहिलेच फॉर्म भरता माहिती किती घाण झाली होती. काय तो डॉक्युमेंट बरोबर नव्हतं, काही नव्हतं बरोबर, आधार कार्ड लिंक नव्हतं, ते सगळं केलं ना मी. ते राहिलं बाजूले आणि मलाच म्हणाले वरून की मी चुकचाक केलं म्हणून. हे बा मले जर का पैसे नाही आले ना म्हटलं, तुमच्यापासून घेईन मी 1,500 रुपये महिना. सांगून ठेवतो तुम्हाला. माझ्या बहीण काय लावलं होते? सगळा पैसा तर हाती असते. घराचा सगळा कारभार कोण पाहिजे? मी पैसे आणले तर सगळं त्यावर देत असतो. तरी म्हणतो की मला 1500 रुपये लागतील म्हणून. मला तुला पैसे मागा लागते दर महिन्याले. पैसे देता तुम्ही, पण ते माये कुठं असते? हे असते तर तुमचेच ना. पण आता जसे हे 1,500 रुपये भेटन आम्हा बायाले, हे आमचे स्वतःचे राहीन ना, हक्काचे. हे काही तुमचे नाही राहीन, त्याचा पुरा अधिकार माया राहीन ना. हो संगीत, तू इथं लयच झाली. मी जो पैसा कमाई करून आणतो, तो पैसा तू म्हणतो की तो तुझ्या नाही आहे. माय पैसा आहे आणि वापरतो तू सगळा. त्या पैशावर म्हणते ते अधिकार नाही, आणि हा जो पैसा येईल तुले तो तुझ्या एकटीचा अधिकार नाही. वारे वाटवाय नाही. हे काही नका सांगू मला. तुम्ही आधी त्या सेतूत जाऊन पहा बरं, आपला फॉर्म काऊन सिलेक्ट नाही झाला, तर काही चुकचाक झाला तर त्याच्यामध्ये. सऱ्या बाईच्या खात्यात म्हटलं 3-3 हजार रुपये जमा झाले ना, माझ्याच खात्यात नाही आले ना. आपण म्हटलं त्याच्या आधी फॉर्म भरला होता ना, आणि तरी आपल्याला पैसे नाही आले. त्या सऱ्या बाईला पैसे आले. आता त्या सऱ्या बाया अशा खुश आहे बापा, कोणी साड्या घेऊन राहिल्या, कोणी काय घेऊन राहिल्या. मी बसली आपली बोंबलत. जा माझ्या शर्ट आण, येतो मी जाऊन तिकडे. तुझ्या खात्यात पैसे येलो, तू काही मला सुखानं जगू देणार नाही, खाल्ला तुला आगी लागू देणार नाही. मला जा आण लोकांना, आण माझं शर्ट.